महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे जोरदार पत्रकारांशी संवाद. ॲडव्हान्टेज विदर्भाला आलेले आहेत. विशेषतः 22 देशातले अँबॅसेडर्स, हाय कमिशनर्स, काउन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज काही स्ट्रॅटेजिक MOUs देखील आम्ही केलेले आहेत. याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होतं आहे, त्याचा MOU आहे. एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक MOU आम्ही केला आहे, जो सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इनगॉट्सपर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणारा आहे. त्याचा खूप मोठा फायदा होईल, कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे. वेगवेगळ्या सेक्टरमधले काही MOUs देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. गडचिरोली पोलिसांनी एक चांगलं ऑपरेशन राबवून 7 नक्षल्यांना जे आहे ते ठार केलेलं आहे. एक चांगलं यश पोलिसांना आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय. हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं, कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं. 3 दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते. हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही. अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे. त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात 2 घेरे आपल्या पोलिसांनी. नमस्कार. आज 7 फेब्रुवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपुरात आहेत. मध्यमाशी बोलताना त्यांनी आज अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. नेमकं काय म्हणाले फडणवीस? आगामी निवडणुका आणि राज्यातील सध्याची स्थिती यावर त्यांनी काय भाष्य केलंय? चला पाहूया सविस्तर. नागपूर दौऱ्याची सुरुवात करताना फडणवीसांनी सर्वात आधी विदर्भातील प्रलंबित प्रकारचा आढावा घेतला. प्रकल्पातील नवीन गुंतवणूक आणि नागपूर मोटरच्या पुढच्या टप्प्याबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की नागपूर हे केवळ विदर्भाचेच नाही तर देशांचे लॉजिस्टिक हब बनत आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आकडेवारीनिशी सिद्ध केले की राज्याचा विकास दर आता कशाप्रकारे सुसाट आहे. यावेळी फडणवीसांचा रोख प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या नेत्यावर होता. आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर होत असल्याची युती ही आघाडीच्या चर्चेवर त्यांनी मुश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, काही लोक केवळ स्वप्न पाहत आहे, पण जनता प्रत्यक्ष काम पाहत आहे. आरक्षणाचा मुद्दा असो किंवा राज्यातील कायदा सुरक्षेचा प्रश्न, फडणवीसांनी प्रत्येक चेंडू सीमेबाहेर टोकवला. विशेषण नागपुराच्या स्थानिक राजकारणावर बोलताना त्यांनी विरोधकांना सर्व आरोप फेटाळून लावले. 2026 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की भाजप आता मिशन मोडवर आली आहे. प्रत्येक बुधवार कार्यकर्त्यांनी पोहोचावे हा संदेश त्यांनी नागपूरमधून दिला आहे. त्यांच्या या दौऱ्यावर केवळ हा मीडिया इंटरनेशन म्हणून न पाहता एका मोठ्या निवडणुकीच्या प्रचारावर शेकनाद म्हणून पाहिले जात आहे. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचा हा नागपूर दौरा आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणते नवे वळण घेतो हे पाहणे ठरेल. तुम्हाला काय वाटतंय? फडणवीसांच्या आजच्या विधानामुळे विधानकांचा डोकेदुखी वाढणार का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. काम हे तिथल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. या देशामध्ये जेव्हा जेव्हा अपीजमेंटची लांगुल चालनाचं राजकारण झालं त्यावेळी या देशाने त्याचं नुकसान भोगलेलं आहे. तरीही मतांकरता करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण लोक त्याला साथ देणार नाही. रेवंत रेड्डी ने कहा है कि 4% आरक्षण हटा के बीजेपी दिखाए. अमित शाह जी यहाँ पे विधानसभा चुनाव जीत के दिखाए, खुलेआम चैलेंज किया उन्होंने. देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ
कांग्रेस की अपीजमेंट की राजनीति के कारण ही इस देश का विभाजन हुआ है और आज भी वो इस बात से बाज नहीं आते, लगातार अपीजमेंट करते रहते। हमारा बहुत सीधा कहना है, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन। बिना जाति धर्म देखे हुए सबके लिए न्याय, लेकिन तुष्टीकरण किसी का नहीं।